सर नमस्कार. नमस्कार. आता विधानसभेच्या निवडणुकीची लगीनघाई सुरू आहे. प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने प्रयत्न करतोय. विजय मीच होणार. ह्या 42 गावामध्ये वळसे पाटील विरुद्ध देवदत्त निकम अशी जरी लढत होत असली तरी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते म्हणतात 42 गावाचं मताधिक्य आम्हालाच जास्त होणार. बरोबर आहे. काय तुमच्या प्रती काय माहिती खरी आहे? रिअल फॅक्ट तशी साहेब, आत्ताची परिस्थिती अशी आहे, दोघांचं वातावरण चांगलं आहे, पण आता एक 10-12 दिवस राहिलेत. आता ह्याच्यात कोण जास्त चेंजेस करतो तो विनर होईल. तुमचा पक्ष कुठला? मी बीजेपी. अच्छा, म्हणजे तुमची महायुतीच आहे. महायुतीचा आता तर महायुतीचा महायुतीसाठी आम्हाला प्रभारी आले ते अतुल सर. त्यांनी माझ्या ऑफिसमध्ये येऊन बसले. त्यांनी 2-3 तास आम्हाला समजून सांगितलं. आम्ही त्यांना सांगितलं बा आता महायुतीच्या पलीकडे तर आम्हाला जाता येत नाही आणि जाणार पण नाही आम्ही. त्यामुळे आम्ही याचं वळसे साहेबांचं काम करू. मग त्यांनी सांगितलं वळसे साहेबांचंच काम करायचं तर आम्हाला ते करायला लागेल. हृदयात निकम तोंडात वळसे साहेब असं काय आहे का? नाही, 10 वर्ष झालं साहेब मी वळसे पाटलांचं साहेबांचंच काम करतोय. वळसे साहेबां फॅमिलीचं किरणताई असतील, किरणताईंचं माझ्या वैयक्तिक माझ्या खूप मोठे उपकार आहे. तर मी किरणताईंना नाही विसरू शकत. तर मी आत्ता पण 10 वर्ष संघ राहिलो असेल तर त्याला कारणीभूत पण किरणताईच आहे. साहेबांच्या कामकाजामुळं साहेबांना आमच्याकडे वेळ द्यायला टाईम नसेल मिळाला, पण किरणताईंनी आम्हाला वेळोवेळी आम्हाला मदत केलेली आहे. तर तुमच्या गावातील पोरं असं काय म्हणतात साहेबांचं काम खूप चांगलं आहे, पण खालची काही मंडळी जरा गडबड करतात, साहेबांशी संपर्क होत नाही आणि मग आमचं साहेबांबद्दलचं मत कलुषित होतं. साहेब, आज जो प्रकार घडलाय ना त्याचं मेन कारण तेच आहे. बाहेरच्या लोकांनी आतापर्यंत आमच्या ग्रामपंचायतमध्ये चिवडाचिवड करणे, म्हणजे माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये सगळ्यात तोच प्रॉब्लेम आहे. ग्रामपंचायत लागली की नाही ह्या लोकांनी जायचं तिथं चिवडायचं, लोकांना त्रास द्यायचा. मग एक गट ऑटोमॅटिक निकम साहेबांची समजा ओळख असू नसू ते ऑटोमॅटिक निकम साहेबांना गेलेलं आहे. तर त्यामुळे ह्यो जो आम्हाला आता त्रास चालला वळसे पाटलांचा नाहीच आहे, पण जी बाकीचे बगल बच्चे ह्या लोकांनी त्रास दिला. फटका वळसे साहेबांना बसेल? चांगला बसू शकतो. तुम्ही बसू देणार का कमी करा? आम्ही प्रयत्न फुल चालू आहे आमचे. 2-3 दिवसापासून साहेब पण मला कॉन्टॅक्टमध्ये आहे. साहेबांचे नातेवाईक आहे ढाके साहेब म्हणून, ते पण कॉन्टॅक्टमध्ये आहे. आता मी जवळजवळ 2-3 दिवस झाले कंटिन्यू लोकांना बोलवून घेणं, त्यांचं मनपरिवर्तन करणं हे माझं आत्ता काम चालू आहे. साहेबांना शब्द दिला आहे मी जिल्हा परिषद गट मी एवढा सांभाळतो, त्यात मी जेवढे प्रयत्न माझ्याकडून होतील तेवढे मी प्रयत्न करतो. आणि ते आत्ता माझा आजही प्रयत्न तुम्ही आता बघितलं जिल्हा परिषद गटामध्ये किती मतदान आहे? 36,000. 36,000? प्रत्यक्षात मतदान किती होईल? नाही म्हटलं तरी 28,000 मतदान होईल. आपण सुमारे 25,000 धरू. 25,000 चला. विगतवारी कशी होईल विभागणी? आत्ता जर वातावरण पाहिजे म्हणले ना तुम्ही, आत्ता जर ह्या क्षणी जर म्हणले उद्या जर मतदान म्हणले तर निकम साहेब जास्त होईल. तुम्हाला रिअल सांगतो. मला 20 नोव्हेंबरला म्हटलं तर आता ते चेंजेसवर किती होत आहे त्याच्यावर, पण तुमचं वजन नाही. आम्ही आता आमची वजन वापरतोय. आता काय होतंय, लोकांशी जाताना लोकांशी त्यांच्या पद्धतीत बोलायला लागतं. असं नाही म्हणू शकत आहे तो गप इथं काम कर, लोक हा म्हणतील, पण मतदान केलं पाहिजे. आमचं टार्गेट आहे मतदान कसं घडलं, मग त्यांना चोंबाळून घेणे, त्यांना शेजारी बसवणे, त्यांच्या अडचणी दूर करणे, याच्यावर मतदान सर फिरणार नाही असं कसं होईल? तुमचा मतदारसंघ इक्वल राहील ते वळसे पाटलांना जास्त होईल? नाही, मतदान साहेबांना मतदान वाढन. आमचं सगळं जर ग्रुप शिवसेना बीजेपी बाहेर पूर्ण पडली ना तर साहेब प्लस होतील ना साहेब. आता एक सरळ प्रश्न, 42 गावामध्ये वळसे पाटलांबद्दल काही प्रमाणात नाराजी पण दिसते, कशामुळे? सर काय होतंय, प्रत्येक गटामध्ये ना साहेबांची नाराजी व्हायचं कारणच नाही. साहेबांनी एवढं काम केलंय 42 गावात, पाण्याचा प्रश्न असेल, रोडचे प्रश्न असेल, स्थानिक राजकारण फक्त, बाकी काय ना. स्थानिक राजकारणामध्ये स्थानिक पुढारी, बाकी साहेबांच्या विरोध करायचं कारण काय? आणि थोडा विषय काय आलाय, शरद पवारांना मानणारा वर्ग आहे ना, तो वर्ग शरद पवारच बोलतोय. आता देवदत्त निकम आणि वळसे पाटील दोघांमध्ये काय फरक आणि काय साम्य? नाही साहेब, मी खरं सांगा, मी दोघांसंग काम केले. दोन्ही नेते चांगले, स्पष्ट सांगायचं म्हणजे. मला निकम साहेबांनी जेवढी मदत केली तेवढी वळसे पाटलांनी पण केलेली. आता आम्ही साहेबांनी जी मदत केली ती वळसे पाटला मार्फतच केली. मी काय सांगितलं, त्यांच्या मार्फतच केली.
पण आज आम्ही त्यांच्या दोघांच्या दोन्ही उमेदवार आहे. मी ह्यो डाव आणि ह्यो उजवा नाही बोलू शकत. कैचीत सापडले का? कैचित म्हणण्यापेक्षा आम्ही महायुतीत आहे, तर आम्ही महायुतीच्याच माणसाचं गुणगान गाणार ना साहेब. शेवटला आम्हाला सत्ता पाहिजे महायुतीची. आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, आम्हाला शिंदे साहेब असतील, ह्या लोकांना मुख्यमंत्री होताना पाहिजे. आणि आम्ही हिंदूवादी माणसं आहे, हिंदूंचा सपोर्ट महायुती संघच आहे, त्यामुळे आम्ही महायुतीचा विचार जास्त करणार. त्यामुळे उमेदवार वळसे पाटलांनी देवदत्त निकम यांना कारखान्याचं अध्यक्ष केलं, मार्केट कमिटी सभापती केलं, तालुक्यातले प्रश्न सोडवायला फ्री हँड दिला, अधिकाऱ्यांकडनं काम करून घ्यायला त्यांना मुक्त संचार दिला. बरोबर आहे. तर देवदत्त निकम यांनी वळसे पाटलांशी असं वागणं किंवा त्यांची साथ सोडणं कितपत अयोग्य? सर काय आलं माहिती का, त्या भागातलं माहिती नाही आम्हाला काही. समजा मी निकम साहेबांबद्दली बोलायचं हे चुकीचं आहे. आता त्यांची व्यथा त्यांना माहिती आहे. नाही, भीमाशंकर कारखान्याचं अध्यक्ष कोणी केलं? नाही, निकम साहेबांनी केलं, त्या साहेबांना यांनीच वळसे पाटलांनीच केलं ना, समितीचं सभापती त्यांनीच केलं ना, अधिकाऱ्यांशी संपर्क करणं काम त्यांनीच करून दिले ना. सरळ स्वच्छ माहिती आहे. हा, सरळ सरळ त्यांनीच असं केलं. असताना भले व्यक्तिगत कारण काही असो, थोडीफार एक जाणीव आपण नेहमी ठेवतो ना. नाही, प्रत्येकाने जाणीव ठेवली पाहिजे. मी त्या मताचा आहे. समजा मला जर बीजेपीने तालुका अध्यक्ष केले तर बीजेपीची मी जाणीव ठेवली पाहिजे. आमचे नेते बाळाभाऊ बेगडे, मी त्यांना नेता मानतो जिल्ह्यातून, त्यामुळे त्यांच्या मार्फत पण आमची खूप कामं होतात आणि मी त्यांच्या शब्दापलीकडे जात पण नाही साहेब. उद्या ते जे निर्णय घेतात तेच मी इथं निर्णय घेतो आणि त्यांचा पण आदेश आहे आपल्याला युती धर्म पाळायचे. ते तिकडे जरी त्यांनी पॅटर्न चालू केला असेल, मावळ पॅटर्न, पण इकडं सगळ्यांना सांगलं युती धर्म पाळा. आतून बाहेरून असं काही वेगळं नाही ना? अजिबात नाही. इथं आतून बाहेर सर मी वैयक्तिक असा कार्यकर्ता आहे, तोंडावर बोलतो, जे माझे म्हणून तेवढंच करतो, जे होणार नाही ते करीतच नाही. बरं, साहेबांनी 10 वर्ष काम केले, कधी मी साहेबांना सांगितलं मी तुमचं काम केलं म्हणून नाही. आत्ता पण आम्ही करतोय, करणारच. आम्ही गप होतो असं नाही. मी स्वतः फॉर्म भरला साहेब, 350 गाड्या नेल त्या फॉर्म भरायला. मी स्वतः विधानसभेचा फॉर्म भरला होता. मला वरून आदेश आले युती धर्म पाळायचा म्हणून. आज आमचं एक वर्चस्व होतं, आमचं एक आहे. आम्ही लय मोठे कार्यकर्ते नाही, पण 43,000 मतदान आम्ही घेऊ शकतो, एवढे इथपर्यंत आमची ताकद आहे ना साहेब. इथं आंबेगाव विधानसभा हा असा हॉटस्पॉट आहे. हा, म्हणजे गुरु शिष्याची लढाई तुल्यबळ होईल असं म्हणताय. तुम्हाला काय वाटतं, एकतर्फी होईल का, वळसे पाटील किती मताधिक्य घेऊन विजयी होतील? सर आता याच्यात काहीच अंदाज येता येत नाही. आता अंदाजच नाही सध्या, कारण वातावरण काय कसं आहे कोणालाच कळाना. पुढाऱ्यांना सगळी लोक हा म्हणतात. आता मी बोलवले ना, लोक तर पहिली तुतारी म्हणतात, मग आपल्याला त्यांना समजून सांगायला लागतं, तुतारी का नको, व साहेब का पाहिजे. जसं तुम्ही म्हणला शरद पवार साहेब शेवटची टर्म. मला सांगा, वळसे पाटीलच का पाहिजे आणि देवदत्त निकम का नको, कसं लोकांना पटवतात? नाही, आमचं काय म्हणणं आहे, साहेबांची पण शेवटची टर्म आहे म्हणून आम्ही म्हणतो साहेबांना ह्या वळसे पाटील त्यांची टर्म शेवटची आहे, तर त्यांना एकदा द्या सगळ्यांनी. आम्ही हेच समजून सांगतोय. प्रतिसाद कसा मिळतो? प्रतिसाद तर आत्ताच तुरळक मिळतोय, स्पष्ट सांगतो, पण आम्ही हा प्रतिसाद कसा वाढल याचा आम्ही फुल प्रयत्न करतोय. यश येईल, 100% यश येईल. नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? डोकसांगवी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. पुणे. विधानसभा कुठे आहे? इलेक्शन आंबेगाव तालुका की शिरूर आंबेगाव एकत्र मतदारसंघ आहे. वळसे साहेब. काय कोणाची हवा? तुतारीचीच हवा आहे सध्याला. कशामुळे? शरद पवार साहेबांवर प्रेम आहे सगळ्यांचंच. तिकडल्या भागात नाराज आहेत ना तसे. काय नाराजीचं कारण? साहेबांना सोडल्यामुळं नाराज राहणारच ना. साहेबांना का सोडलं काय माहिती घेतली? एवढं काय माहित नाही आज डीप मधलं त्यांचं. त्यांना वडिलांना विचारलं की बाबा वळसे साहेबांनी आपल्या तालुक्यासाठी काय केलं, कारण काय असेल? वडिलांपेक्षा आम्ही पण तेवढं म्हणजे याच्यामध्ये सक्रिय आहे ना, आम्हाला पण माहिती काय गोष्टी. योगदान काय तालुक्यासाठी माहिती? हा, म्हणजे त्यांची पहिल्यापासून तेच त्यांची टर्म होती, त्यामुळं आम्ही जसं मतदार झालो. वळसे पाटील आमदार होण्याच्या अगोदर तालुक्याची परिस्थिती, या भागाच्या पाण्याची परिस्थिती कशी होती? वळसे पाटलांमुळे काय फायदा झालाय का? नाही, फायदा झाला. शेवटी ते प्रतिनिधी म्हणल्यावर फायदा झालाच ना. आमदार होते म्हणलं फायदा झालाच ना आम्हाला. नुसते आमदार का मंत्री? मंत्री पण होते,
मंत्रिपदाचा जास्त फायदा का आमदाराचा? मंत्रिपदाचा आता एवढं स्थानिक लेवलला मंत्रिपदाचं काही समजणार नाही, पण या एका लेवलला MLA म्हणून नाही, विकास निधी आपण ज्यावेळेस आणायला जातो, आमदारांना निधी असतो 2 कोटीचा. मंत्री काय अगदी निधी भरपूर देऊ शकतो. मंत्री जास्त काम करू शकतो की आमदार? नाही, मंत्री जास्त काम करणार ना. मग आता मागे कोणाच उभं राहायचं? पण ते मंत्री पण साहेबांमुळे झाले ना. कसं आहे, प्रत्येकामध्ये काही स्किल असतात ना. स्किल आहे म्हणून तर तेपर्यंत पोहोचलेत ते. मोठे पवार साहेब, त्यांनी मोठे पवार साहेबांना सोडलं म्हणजे काय केलंय? त्यांच्या ऑफिसमध्ये सगळे फोटो आहेत. पवार साहेबांबद्दल ते वाईट बोलत नाहीत, चांगलंच बोलत आहेत. देवदत्त निकम यांचे शिष्य, उलट ते वळसे पाटलांवर टीका करतायत. नाही, असं नाहीये. जे त्याच्या पद्धतीने राजकारण करतायत, वळसे पाटलांना चांगलं म्हणतात. नाही, दोन्ही पण तसे चांगले आहेत, पण आज शेवटी प्रेम आमच्या साहेबांवरती, एवढंच सांगायचं होतं. देवदत्त निकम कोणाच्या विरोधात आहेत? वळसे साहेबांच्या विरोधात आहे. आतापर्यंत त्यांना ही सगळी पदे मिळाली, कोणामुळे मिळाली? ती पद वळसे साहेबांमुळेच मिळाली, निकम साहेबांना. जाणीव नाही हा. फक्त. असं नाही पाहिजे ना. असायला पाहिजे, पण शेवटी पक्ष तो पक्षच असतो ना. पक्षासाठी पण त्यांनी काहीतरी केलेच ना. वळसे पाटलांनी काही केलं नाही, केले त्यांनी पण केले, त्यांच्याबद्दल मी डाऊट नाही घेत काही. पण शेवटी प्रेम आमचं आहे साहेबांबरोबर. पण आता मतदान कोणाला करणार? आता ते आमचे दादा जे सांगतात, तसं दादा सतीश दादा पाचंगे, मी त्यांना मानणार आहे का? त्यांना मानणारे वर्ग आहे आम्ही. ते जे म्हणाले घडवायच्या मागे उभे राहा. हा, मग आता ते शेवटी आमचे जवळचे तेच आहेत, ते जे सांगतील तसं आम्ही करणारच कार्य. त्यांचा पक्ष कुठला आहे? त्यांचा पक्ष तसा BJP आहे. त्यांची महायुतीच आहे. हा, महायुती. म्हणजे मतदान वळसे पाटलांना करणार. हा, 100% करणार साहेब, दादांच्या सांगण्यानुसार. दादा नमस्कार. कोण यांचं कुठलं गाव आहे? तुमच्याकडे काय कोणाची हवा? तुम्ही कोणाच्या सोबत? सांगते तेच होतं. कोण सांगतील ते? तो जर एकच होतो. आता कोणाचं काम करणार? आता दादा सांगतील. दादांनी काही सांगितलं नाही का अजून? अजून ठरलंच नाही काहीतरी. आता शेवट ठरायचं का काही? आता आले ते. ठरायचं म्हणजे मला कळलं नाही काय ठरवायचं. आधी हे ठरलं होतं ना, ते त्यांची कॉन्टॅक्ट नव्हतंच ना. साहेबांचं आता कॉन्टॅक्ट झाले. पहिले साहेबांचं काही फोन बिन काहीच नव्हती दादा ना. जर ते म्हणाले बाबा आपल्याला वळसे पाटलांच्या मागे उभं राहायचंय, हो, काय तुमची भूमिका? तुमचं कुठलं गाव? आम्ही इथले गाव कुठलं? लोक सांगितले. तुम्ही कोणाच्या सोबत? आम्ही आता तसे वळसे सोबत होतो, पण ते वळसे साहेबांची बगलबच्चे आमच्या काही टॉर्चर करत होते, त्याच्यामुळे आम्ही तुतारीचं काम चालतं ते ठेवलं होतं. मग आता ते बगलबच्चे बंद झाले, तर साहेबांचे स्वतः कॉन्टॅक्ट व्हायला दादाला आता परत चेंज करायचं काम चालू केलं आम्ही. भाऊ काय तुमच्याकडे कोणाच्या? तुझं काय नाव? अविनाश अभंग. कुठलं गाव? लोक सांगली. काय तरुणांमध्ये काय कोणाचं हवं आहे? तरुणांमध्ये आता सध्या तुतारी चालू होते, पण आता आम्हाला दादांनी जे केलंय, सहकार्य केलं, सांगितलं की तुम्ही यांचं काम करा वळसे पाटलांचं, तर आम्ही त्यांचं ऐकून त्यावेळेस घड्याळाचं काम करणार आहे, वळसे पाटलांचं काम करणार. गावातलं किती मतदान आहे? गावामध्ये 2300 मतदान आहे. 2300 मतदान आहे. म्हणजे दादाचं गावात किती चालतं? दादाच बऱ्यापैकी म्हणजे चालतच. तसं दादाच्या म्हणण्याप्रमाणे 1700-1800 मतदान 100% ते हे करू शकतात. आता वळसे पाटील म्हणजे कॅमेरा बोलण्यापुरतं का मतदान 100% करणार? 100% करणार मतदान. दादांचं सत्यदादा पाचंगे यांच्या शब्दावर करणार फक्त, बाकी काय. मित्र तुला काय वाटतं कोण आमदार पाहिजे? शाळेला कितीला आहे? कॉलेजला 11वीला. कोण आहे आपल्याला मुख्यमंत्री? एकच माहित नाही. राजकारण अच्छा, राजकारणावर लक्ष द्या. पंतप्रधान कोण आहे ते पण माहित नाही. गावचे सरपंच कोण आहे? सरपंच पण माहित नाही. सरपंच राहतो कुठे? राहतो कुठल्या गावी? लोक सांगू. सरपंच माहिती पाहिजे. मुख्य तुझे कॉलेजला कोण आहे प्राचार्य? शिकवतो व्यवस्थित ना? असं कधी जनरल नॉलेज विचारत नाही का? राज्याचे मुख्यमंत्री कोण, गावचे सरपंच कोण? आठवडे कॉलेज चालू आठवडे कॉलेज तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील आहे का माहिती? मतदानाचा अधिकार नाही. लक्ष देत नाही राजकारण, सध्या कॉलेज चालू. अच्छा, राजकारणाला लक्ष देत नाही.
भाऊ आता काय तुम्ही सगळं आपण पाहतोय राज्यामध्ये युतीचं सरकार पाहिजे का महाविकास आघाडीचं? आता इथं सरकार पाहिजे म्हणावं लागेल तसं. दादांनी फार पटवलेलं दिसते. हो दादांचं ऐकतो आम्ही सगळं. काय आहे त्यांचं साहेब? त्यांची कामं येतात दादांची आमची कामं करतात, त्याच्यामुळं आमच्यासाठी दादाच आहे. दादा जे सांगेल ते आम्ही करणार आहे. आमचे जे काम असेल ते आम्ही वळसे पाटलांकडे दादांकडे जाणार आहे. दादा जे सांगेल त्यावर त्यांनी आमची हमी घेतलेली, त्याच्यामुळे दादांचं काम ऐकणार. कोणाचं काम करायचं हा तुमचा प्रश्न. सगळ्यांना दिवाळीची शुभेच्छा. तुम्हाला